नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वारंवार तोंड येणे याला आयुर्वेदामध्ये मुखपाक म्हटलेलं आहे. तर सारखं का तोंड येतं, त्याच्यामध्ये जिभेला चट्टे पडतात किंवा गालाच्या आतून चट्टे पडतात किंवा पूर्णच तोंडामध्येच असं की आग होणे, काही पण खाल्लं तरी इतकं तिखट की झोंबतं, सहन होत नाही. तर हा जो प्रकार आहे तर एखाद्या वेळेस तोंड येणं हे ठीक आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण सारखं जर तुमचं तोंड येत असेल, कायम दर 2 दिवसांनी तोंड येत असेल, तर ह्याचा अर्थ तुमच्या आतड्यांची ताकद चांगली नाही आहे, आतड्यांची शक्ती कमी झालेली आहे. ग्रहणी नावाचा आजार, कोलायटिस किंवा पोट साफ न होणे, पचनाच्या विविध समस्या, ह्या सगळ्यांचं रिफ्लेक्शन म्हणजे तुमचं तोंड आहे. म्हणजे जर तुम्हाला तोंड वारंवार येत असेल आणि तुम्हाला जाणवत नसेल की मला काही पचनाचा त्रास होत नाही आहे, तरी पण तुमच्या आतड्यांची ताकद ही कमी झाली आहे, हे त्याचं द्योतक आहे. दुसरं म्हणजे की तोंड येतं बऱ्याच वेळा वेगवेगळ्या आजारांमध्ये, जसं लायकेन प्लानस नावाचा एक आजार आहे किंवा म्हणजे त्वचा रोग आहे एक प्रकारचा. तर त्या आतून तोंड येणं किंवा मुखाच्या कॅन्सरची जी सुरुवात असते त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे जखमांसारखं होतं. तर ह्या सगळ्यांमध्ये मी एक मुखपाकहर योग म्हणून आपण देतो. त्याच सोबत एक घरगुती उपाय मी सांगत असते, तर तो मी तुम्हाला आज सांगते. ज्यांचा तोंड येतो त्यांनी तगराचं पान, तगराची पानं, तगर म्हणजे काय तर चांदणीचं फूल असं सुद्धा त्याला म्हणतात, चांदणीच्या फुलांचं झाड. तर अतिशय कॉमन आहे, सगळीकडे मिळतं. तर ह्या पानांना चावायचं आणि थुंकून द्यायचं ते, आणि ती नंतर पानंसुद्धा थुंकून द्यायची, जसं आपण पान चावतो खाण्याचं तसं. फक्त ते न खाता ते तोंडातच ठेवायचं आणि नंतर ते थुंकून द्यायचं. त्याचा रस थोडाफार पोटात गेल्याने फरक पडत नाही, ते औषधी आहे. पण पान पूर्ण खाण्याची गरज नाही आहे चावून, ते तुम्ही त्याचा चोथा जो आहे तो थुंकून द्या. तर एवढंच आहे की ते पान स्वच्छ धुवून घ्या, कीड लागलेली नाही आहे वगैरे व्यवस्थित बघून घ्या. तगराच्या पानांचा अशा प्रकारे चावून उपयोग हा दुःस्वप्न नाशन म्हणून सुद्धा सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना वाईट स्वप्न पडतात तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारे तगराच्या पानांना चावून त्याचा चोथा आणि ते थुंकून द्यायचं. तर त्यांची जी काही वाईट स्वप्न पडण्याची जी काही सवय त्यांना आहे किंवा त्यांना त्यामुळे रात्रीची झोप डिस्टर्ब होते, तर त्यांनी हा प्रयोग जरूर करून बघा. आणि सगळ्यांना हे व्हिडिओज शेअर करा, लाईक करा, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही उपयुक्त माहिती किंवा आरोग्यविषयक माहिती पोहोचेल.